आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी समोर येते। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत। प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक सुरू आहे। या क्षणाची अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठे नेते जयंत पाटील संभाव्य विलीनीकरणाबद्दल वारंवार चर्चा होत असताना जयंत पाटील स्वतः आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत आणि ते सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सोबत। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। मुख्यमंत्र्यांची भेट हे तिन्ही नेते घेण्यासाठी काही वेळा आधीच पोहोचलेत। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। देवेंद्र, नेमकं कोण कोण या बैठकीला पोहोचले आणि कशा संदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे? वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती मिळते। त्यानुसार खासदार सुनील तटकरे त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सध्या वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घेऊन मुद्दे चर्चेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि काही वेळापूर्वीच ही भेट पार पडल्याचं देखील बोललं जात आहे। नक्कीच धन्यवाद देवेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत कलहासंदर्भात वारंवार चर्चा सुरू आहेत। राष्ट्रवादीच्या निवडींसंदर्भात अंतर्गत कलह निर्माण झाल्याच्या बातम्या आपण वारंवार बघत होतो। प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यात टोकाचा संघर्ष असल्याची सुद्धा सूत्रांची माहिती होती। त्यामुळे आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। तसंच केंद्रात संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा हालचाली सुरू आहेत। एकीकडे आपण काही वेळा आधीच बघितलंय, एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रमुख स्टेक होल्डर आहेत त्यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काही वेळा आधीच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। किंबहुना त्यांच्या भेटीला ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले। तेव्हा या बैठकीत नेमकं काय होतं आणि यानंतर पक्षांतर्गत निर्णय असतील किंवा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर काही चर्चा होऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे शिवसेनेत हालचालींना प्रचंड वेग आलाय, त्यात महायुतीतला दुसरा मित्रपक्ष राष्ट्रवादी सुद्धा हालचालींना प्रचंड वेग आलेला दिसतोय। राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काही वेळा आधीच पोहोचलेत आणि मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेटही घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमाताई, एकीकडे शिंदेंनी शहांची भेट दिल्लीत घेतली आहे आणि त्यानंतर आता मुंबईत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। नेमकं काय चाललंय राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात, आपल्याला काही माहिती? जसा लग्न सराईचा सीझन असतो तसा कदाचित राजकीय भेटीगाठींचा सीझन चालू आहे, राजकीय भेटीगाठींचा हंगाम चालू आहे। मात्र या भेटीगाठींची नेमकी पार्श्वभूमी काय ही आत्ता तरी मला स्पष्टपणे सांगता येणार नाही, कारण भाजपाबद्दल आमचे कितीही मतभेद असले तरी सुद्धा भाजपाचे नेते फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटायला जाऊ शकतं. जयंतरावजी हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ शकतात. त्यामुळे त्या अनुषंगाने जर ते भेटायला गेलेले असतील तर त्यावर मी आत्ता काही भाष्य करणं हे किती योग्य असेल. सुषमाताई, एकीकडे एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेलेत आणि त्यांनी काही वेळाआधीच एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांबद्दल आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. नेमकी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट आणि या क्षणी म्हणजे या वेळेला त्यांना घ्यावी लागतीये, यामागे काय कारण असू शकतात? कसं बघता तुम्ही याकडे? मी जे म्हटलं ना की जसा लग्नसराईचा हंगाम असतो तसा राजकीय भेटीगाठीचा सध्या हंगाम सुरू झालाय. कारण कुणी काहीही सांगत असेल त्या कारणांवर आत्ता मी काही बोलणार नाही. एक नक्की आहे की राष्ट्रवादी आणि भाजपाच्या एकीकरणाच्या चर्चा ज्या आपल्या माध्यमातून चालू आहेत आणि नेमक्या आजच्या भेटीला तटकरे आणि पटेलांचा तिथं प्रेझेन्स असणं, त्यांची उपस्थिती असणं, त्यामुळे निश्चितपणे आपल्या बातम्या थोड्याशा हेवी वेट होत जातील. मात्र यावर काहीही आत्ता बोलणं हे फार प्रीमॅच्युअर असेल. कदाचित आपण जरा घाई करतोय काहीतरी मांडायला. मला असं वाटतं की एकदा नेते जयंत पाटील साहेबांना बाहेर येऊ द्यात. त्यांना ते नेमके का गेले होते, नेमकी काय चर्चा होती ते मला वाटतं ते स्वतः माध्यमांशी सांगतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी आपल्याला स्पष्टपणे प्रतिक्रिया देऊ शकेल. धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत आणि या दरम्यानच दोन्ही शीर्षस्थ नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काही वेळाआधीच भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय असं आता अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. महायुतीतले प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये राजकीय हालचालींना दिवसेंदिवस वेग येतोय. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार असेल, पक्षांतर्गत कलह असतील किंवा मग विविध महामंडळाचं वाटप असेल किंवा विविध खात्यांच्या बद्दल नाराजीच्या किंवा सुसंवाद नसल्याच्या चर्चा असतील, अशा विविध कारणांनी महायुतीतले तीनही पक्ष सध्या चर्चेत आहेत आणि प्रमुख घटक पक्ष भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना मित्रपक्ष भेटत असल्याच्या चर्चा या किंवा भेटत असल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून वारंवार आपल्याला अनुभवायला मिळते. आजही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काही वेळाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निवासस्थान गाठलंय आणि हे दोन्ही नेते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते, या भेटीनंतर नेमके कोणते नवीन निर्णय किंवा कोणत्या नवीन भूमिका या नेत्यांद्वारे घेतल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे मुंबईत ही भेट होतीये, तिकडे दुसरीकडे दिल्लीत एकनाथ शिंदे संध्याकाळीच मुंबईहून रवाना झाले आणि आपल्या 6 खासदारांना घेऊन म्हणजे नुकतीच बंडखोरी केलेले 6 खासदार एकनाथ शिंदेंबरोबर अमित शहांच्या भेटीसाठी उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठकीत सुद्धा काय झालं हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि या बैठकीत सुद्धा काय होतंय हे पाहणंही तितकंच गरजेचं ठरणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेत. विजयजी, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. एकीकडे अंतर्गत कलहाच्या चर्चा वारंवार होत आहेत, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा अगदीच तोंडावर आहे. त्यामुळे या भेटीकडे नेमकं कसं बघावं? गेले 2-3 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने काही राजकीय घटना घडामोडी घडतायत किंवा त्या घडत असल्या तर ज्या गोष्टी कानावर येत आहेत त्या सगळ्या बघितल्यानंतर ज्या पद्धतीनं हे सगळे नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्र आलेले आहेत हे निश्चितच महाराष्ट्राच्या भुवया उंचावणार आहे, आश्चर्यचकित करणार आहे. पण आताच्या घडला एक गोष्ट, तिथं जयंत पाटील वर्षा निवासस्थानी जाणं समजू शकतं, पण जयंत पाटील तिथं जाणं आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथं असणं आणि मुख्यमंत्री असणं ह्या सगळ्यांना एकत्रित जोडणारे जे काही सूत्र आहे ते सूत्र आताच्या घडीला सापडत नाही. गेले 2 दिवस आपण चर्चा काय ऐकतोय, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आणि त्याच्या संशयाची सुई प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे. आणि दुसरी बातमी आपण ऐकतो की जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. एनडीए सोबत जायचा त्यांचा निर्णय आहे. एकटे रोहित पवार सोडून बाकी सगळ्यांची एनडीए मध्ये जायची तयारी आहे. तर या सगळ्या घडामोडींच्या पातळीवर या तिघांनी चौघांनी एकत्र असण्याचं काही सूत्र दिसत नाही. पण राजकीय घडामोडी ज्या पद्धतीनं घडतायत पुढच्या येत्यानंतर यात, कारण जर काही गुप्त घडामोडी असत्या तर असं काही मला वाटतं एवढ्या खुलेपणानं कॅमेऱ्यासमोर अशा गाठीभेटी होत नसतात. यातून काहीतरी निश्चित राजकीय पुढे घडू शकतं. आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. पण नेमकं काय कसं की जयंत पाटील स्वतः निर्णय घेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निर्णय घेतोय याची आपल्याला वाट बघावी लागेल. कारण आजच हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा म्हटलंय की सुप्रिया सुळे यांनी एनडीए सोबत जाण्याच्या ह्याचा इन्कार केलेला आहे. असा असताना हा निर्णय जयंत पाटील जर काय पुढे काही निर्णय घेणार असतील तर ते व्यक्तिगत निर्णय घेणार आहेत की पक्ष म्हणून निर्णय घेणार आहेत हेही बघावं लागेल. पण किंवा त्या अनुषंगानेच ही भेट आहे की भेटीचं काही वेगळं कारण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण मला वाटतं आत्ता या भेटीचा काही निष्कर्ष काढता येणार नाही. एक गोष्ट निश्चित आहे की काहीतरी घडतंय, आपल्याला वाट बघावी लागेल. विजय सर, तुम्ही राष्ट्रवादी बरेच वर्ष म्हणजे राष्ट्रवादी खोलात जाऊन जर कुणी अभ्यास केला असेल तर ते तुम्ही आहात आणि तुम्हाला बऱ्यापैकी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत घडामोडींबद्दल माहिती असते. नेमकी शक्यता काय आहे? म्हणजे जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोबत जातील, भाजपसोबत जातील, म्हणजे अजित पवार गटासोबत जातील की भाजपसोबत जातील, किंवा मग ते शरद पवारांच्या आदेशाने राष्ट्रवादीचं नेतृत्व करताय आणि पूर्ण पक्षाचंच विलिनीकरण होईल? नक्की काय चित्र असू शकतं? नाही, विलिनीकरणाचा मुद्दा आता काही येईल अशा या परिस्थितीत असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षानं सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि त्या पक्षाचं नेतृत्व आणि आता जे दोन नेते दिसतात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यात मोठं अंतर आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या वतीने निर्णय घेण्यासाठी आताच्या घडीला सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे पुढे असतील असं काय आपल्याला वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं ती शक्यता आपण इथं मला गृहीत धरता येत नाही. दुसरा मुद्दा आहे जयंत पाटलांचा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 9 आमदार एनडीए मध्ये जाण्याचा विचार करतायत. तिथं दुसरा प्रश्न असा येतो की हे 9 आमदार पक्षापासून वेगळं होऊन भारतीय जनता पक्षात जाणार आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षात जाणार आहेत. अजित पवारांच्या पक्षात जाणार असले तर जयंत पाटील हे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत का असाही प्रश्न येतो. इतके प्रश्न आहेत, इतके गुंतागुंतीचे प्रश्न आहेत की पुन्हा मग हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष जाणार आहे का? कारण विजय सर, मला आतापर्यंत मला एक कुतूहल आहे. 9 आमदार जाणार, एक आमदार कोण आहेत जे थांबणार? नाही, रोहित पवारांची दिशा स्पष्ट आहे. रोहित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सगळे आणि पक्षानं किंवा कुणीही असा काही निर्णय भारतीय जनता पक्षासोबत जायचा घेतला तर माझी वाट वेगळी असेल हे रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एक आमदार कोण वगैरे यात काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही. रोहित पवारांची दिशा ठरलेली आहे. त्यांनी या सत्तेविरुद्ध लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते गेले काही दिवस सातत्यानं आक्रमकपणे सत्तेच्या विरोधात लढताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यात काही संभ्रम आहे किंवा असं नाही. पण 9 आमदारापैकी 9च्या 9 आमदार काय समजा मुळात आपण हे जाणार आहे ते गृहीत धरून बोलतोय तर मुळात तशा दृष्टीनं काही चर्चा सुरू आहे का? त्या दृष्टीनं काही जयंत पाटील, कारण आतापर्यंत आपण जयंत पाटील जाणार जेव्हापासून अजितदादा गेले त्यानंतरच्या महिन्याभरापासून सातत्याने चर्चा करतोय. पण जयंत पाटील आज सुद्धा म्हणजे आताच्या घडीपर्यंत सुद्धा शरद पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे एखाद्याने आता असं असतं की राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते, काही घडू शकतं. त्यामुळं आता आपण अमुक घडू शकतं त्यामुळे आपण त्या निष्कर्ष काढू शकत नाही. त्यामुळं बघूया काय खरं. त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय घडतंय आणि त्यानंतर भेटीला गेलेले नेते काय भूमिका मांडताय हे पाहणं अत्यंत कुतूहलाचं ठरणार आहे राजकीय दृष्ट्या. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी जोडले गेलेत. अमोलजी, जयंत पाटील सुद्धा आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. काय चाललंय आपल्या पक्षात? नाही, आमचा पक्ष सुरुवातपासून महायुतीमध्ये आहे. एनडीएचा एक घटक म्हणून काम करतोय
आता आमच्या पक्षांच्या नेत्यांसोबत जयंत पाटील साहेबांचं जाणं हे महाराष्ट्राला धक्का देणार आहे. म्हणजे उद्या सकाळी जर अशी बातमी आली की अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील साहेबांची एकमताने निवड, तर यात काही तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊन बरं, असं काही बोलणं सुरू आहे किंवा तशी काही माहिती आहे? राजकारणातल्या कुठल्याही शक्यता नाकारता येत नाहीत. जयंत पाटील साहेबांचे सख्खे भाचे जे कालपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध भूमिकेत होते, अगदी आमदार रोहित पवारांसोबत, ते सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. त्याच्यामुळे राजकारणात सगळं काही होऊ शकतं. आता प्रश्न असा आहे की सच्चिदानंद सिंगांनी राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सुनेत्रा वहिनींना नोटीस देणे, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे 2 वरिष्ठ नेते वर्षा बंगल्यावर जाणे, आणि तिथे योगायोगाने नाही, हे जे तुम्ही दाखवताय ना बातमी का बाबा योगायोगाने तिथे जयंत पाटील साहेब गेले असतील, असं कसं होणार? सीएम साहेबाच्या घरी म्हणजे काय आहे की आम्हाला राजकारणातलं कळत नाही, पण इतके पण दूध खोले नाही होत ना की काहीच कळणार नाही. आता बाहेरची तिथून तुम्ही येऊन बाहेर काही नेते बोलत असतील की नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना सहज भेटायला गेलो होतो, सहज रात्री 11 वाजता. ही काय काय चाललंय? म्हणजे 2 प्रमुख नेते आमच्या पक्षाचे आणि एक नेते म्हणजे जयंत पाटील साहेबांसारखे, चौघांची तर बैठक असेल तर महाराष्ट्रातल्या आगामी राजकारणाची ही नांदी आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, काल परवा कितीही कोणी नाकारलं असेल तरीही तुतारी चिन्हावर निवडून आलेले 8 ते 9 आमदार आणि लोकसभेचे 5 ते 6 खासदार हे एनडीए मध्ये जाण्यास अनुकूल आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्याशी चर्चा जयंत पाटील साहेबांनी केलेली आहे. त्या चर्चेच्या नंतर आता मुख्यमंत्री महोदयांची ही चर्चा होते आहे आणि त्यात आमच्या पक्षाचे 2 नेते बसलेले असतील तर मला असं वाटतं की भविष्यात महाराष्ट्राला विरोधी पक्ष उरणार नाही. अमोलजी, आज दुपारीच एक बातमी होती आपल्या पक्षाकडून अर्थमंत्री अर्थ खात्यासाठी आग्रही भूमिका आहे, अर्थमंत्री पद आपल्या पक्षाला मिळावं यासाठी आपले नेते हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आणि योगायोगाने म्हणा किंवा मग ठरवून म्हणा, जयंत पाटील आज आपल्या पक्षातल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत आणि प्रमुख दावेदार हे जयंत पाटीलच आहेत. त्यामुळे अर्थमंत्री पदावर ही चर्चा सुरू आहे असं म्हणावं का? मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की ही चर्चा कशावर आहे हे त्यांनी जर सगळ्यांनी खरं सांगितलं तर ते अर्थमंत्री पदावरच असेल. दुसरं असं आहे की अर्थमंत्री पदासाठी आमच्या पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड हे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार होतं, ज्याच्यामध्ये 5 ते 7 सदस्य आहेत, 2 सदस्य नाहीत. आता ते बाकी कोणीच नाहीत, मग 2च सदस्य तिथे गेलेले आहेत. आणि तिथे जयंत पाटील साहेबांची एंट्री म्हणजे उद्याची सकाळ होण्याच्या पूर्वी आजच काहीतरी पक्का करून ठेवून उद्या सकाळी काहीतरी गुड न्यूज महाराष्ट्राला द्यायची आहे का? अहो काय झालं, हे बालभारतीच्या पुस्तकात धडा होता हो, तुमचा खेळ होतो ना आमचा जीव जातो. आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्याच्या वरचा विषय अगदी भुगा झालाय आमच्या डोक्याचा. पण आता हे पाहिल्याशिवाय काही पर्याय नाही आम्हाला. आता पालखीच्या सोहळ्यात पावसानं दडी मारलेली असताना हे आता नवीन पाऊस पडतोय, याच्यापेक्षा काही दुसरं मला म्हणजे हसावं का रडावं तेच कळत नाही. ती रात्री 11 वाजता आणि हे पण आणि 2 पक्षाचे प्रमुख 3 वेगवेगळे नेते आणि थांबलेत सीएम साहेबांसोबत. म्हणजे आता 2 पक्ष मर्ज करायचे एकमेकांमध्ये की एनडीए मध्ये 3रा 4था पक्ष घ्यायचा, याची खलबतं मुख्यमंत्र्यांच्या घरी सुरू आहेत आणि शिंदे साहेब तिकडे दिल्लीमध्ये आहेत. म्हणजे हे जे म्हणजे असा काळ महाराष्ट्रात पाहायला भेटेल शॉकिंगच आहे. आपल्या डोक्याचा जसा भुगा झालाय तसा राज्यातल्या जनतेच्या सुद्धा डोक्याचा भुगा झालाय. कोण कुठे जातंय, कोण कुणाला जाऊन भेटतंय, कोण सत्तेत जातंय, कोण कोणत्या पक्षात जातंय याच्याविषयी अनेक चर्चा आहेत, अनेक कन्फ्युजन्स आहेत. आज कोण कोणत्या पक्षात आहे, उद्या कोण कोणासोबत आहे याचं आम्हालाही कधीतरी विस्मरण होतं. कारण रोज या घटना अशा घडतायत की जणू हा आता पायंडाच पडलाय की काय. धन्यवाद. आपण येस येस म्हणून म्हणतो की हे तुम्ही जी भीती व्यक्त केली पायंडा पडल्याची, माझ्या मनात पण तीच भीती आहे. पण रात्री 11 वाजता महाराष्ट्राला अशी काही घडामोडी दाखवू नका, म्हणजे दाखवू नये नेत्यांनी पण, जेणेकरून लोकांची झोपच उडेल. आता झोपच उडालेली आहे पाहून. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. जयंत पाटील शरद पवार गटाचे मोठे नेते आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत आणि तेही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सोबत. त्यामुळे या नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा होते, त्यानंतर कोणत्या पक्षाची काय भूमिका जाहीर करण्यात येते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते
एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाची भेट घेत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. नक्की काय घडतंय हे आगामी काळात कळेलच. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. प्रफुल्ल पटेल आणि खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जयंत पाटलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि या तीनही नेत्यांच्या वाहनांची दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. तीनही नेते हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रवाना झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे माफ करा व्हिडिओ आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय, जे सायंकाळी मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले होते. अमित शहांची भेट आपल्या 6 खासदारांसह त्यांनी काही वेळा आधीच घेतली आहे. जवळपास तासभर चर्चा त्यांनी अमित शहांसोबत केली आहे. खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात आपण चर्चा केल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी दिली आहे आणि या भेटीनंतर शिंदे हे रवाना झाले. तर दुसरीकडे इकडे मुंबईत जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. काही वेळा आधीच तीनही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत. जयंत पाटलांसारखं नेतृत्व, राष्ट्रवादीचं उमदा नेतृत्व हे पक्ष सोडणार की काय अशा चर्चा सुरू असतानाच आज जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे जयंत पाटील एकटे पक्ष सोडतात की त्यांच्यासोबत 9 आमदार येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 10 पैकी 9 आमदार NDAत विलिनीकरणाला अनुकूल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 9 आमदारांसह जयंत पाटील जातात की पक्षाच्या विलिनीकरणाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयंत पाटील फुटतात की पक्ष विलीन होतो हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत आणि या 4ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश कागडे आपल्यासोबत जोडले गेलेत. अंकुशजी, जयंत पाटील सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत, तेही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांसोबत. नेमकं काय सुरू आहे आपल्या पक्षात? नाही, आमच्या पक्षामध्ये तसं प्रकार कुठलीही चर्चा नाही. यापूर्वी देखील आम्ही स्पष्ट केलंय, शशिकांत शिंदेनी स्पष्ट केलंय, स्वतः जयंतरावांनी बोललेले आहेत. आमच्या पक्षामध्ये 10 आमदारांमध्ये कुठेही गडबड नाही. सर्वच्या सर्व 10 आमदार एक विचाराने आदरणीय पवारसाहेबांवरती पूर्ण निष्ठा ठेवून एकत्र राहत आहेत. ठीक आहे, आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असतील. शेवटी आमदार बनल्यानंतर त्यांना आपल्या मतदारसंघाच्या कामाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडे काही कामं असतील तर ते केव्हाही भेटू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी ही वेळ दिली असेल तर त्यावेळेला ते त्यांना भेटायला गेलेले आहेत. त्याच्यामधून काही राजकारण त्या बैठकी त्यांना भेटण्यामध्ये राजकारण आहे असं समजण्याचं काही कारण नाही. अंकुशजी, आपण म्हणजे पक्षाच्या म्हणण्यानुसार ते पक्षाला सांगून भेटीला गेले नसतील कदाचित, म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार ते स्पष्ट होतं. पण आता ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवार, नगराध्यक्ष स्वतः त्यांचे पद रद्द झालंय. त्यामुळे राजकीय दबाव कुठेतरी जयंत पाटलांवर आहे का, किंवा त्यांची कामं होत नाही आहेत म्हणून ते जात आहे, असं काही अशा बऱ्याच चर्चा आहेत, असं आपल्याला तरी आपल्या कानावर आहे का, ऐकिवात आहे का? नाही, अशा चर्चा गेली 4 वर्ष सातत्याने आपण पाहतो. 2019 पासून त्या चर्चा आहेत, पण त्या सगळ्या चर्चा आतापर्यंत फोलच ठरलेले आहे. आणि ईश्वरपूरमध्ये म्हणजे सांगलीमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार किंवा त्याच्या अगोदर एका आमच्या सदस्याचं सदस्यत्व रद्द झालं, ते त्याच्या संदर्भामध्ये ते काही, पण शेवटी ते प्रक्रिया आहे, शासकीय प्रक्रिया आहे, ती पूर्ण होत असेल. पण शेवटी
प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाच्या काही अडचणी असतात, काही विकासाची कामं असतात, काही मागण्या असतात. त्याच्यासाठी मुख्यमंत्री असतील, केवळ मुख्यमंत्रीच नाही, इतर उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा अनेक वेळेला भेटी घ्यावी लागतात. कदाचित मुख्यमंत्र्यांचं खातं अर्थ खात्याशी संबंधित असेल म्हणून जनता त्यांना भेटायला गेले असतील. त्या भेटीमध्ये राजकारण आपण आहे किंवा आता ते भेटल्यानंतर आता उद्या काहीतरी आपल्याला वेगळं वाचायला मिळेल असं कृपा करून समजण्याचं कारणच नाहीये. अंकुशजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्थ खात्याची आग्रही मागणी आहे आणि जयंत पाटलांना अर्थ खातं दिलं जाणार अशा चर्चा सुरू आहेत. ही भेट नेमकी कशाचं द्योतक म्हणावं लागेल? नाही, मी मगाशीच म्हणालो की अशा चर्चा आपल्या माध्यमातून अनेक वेळेला झाल्यात, पण त्या चर्चाचं फलित शेवटी काय निष्पन्न काय झालं? काहीच नाही. त्या फक्त कपोलकल्पित गोष्टी झाल्यात, चर्चा झाल्यात. जोपर्यंत त्याच्यामुळे मी आताही परत म्हणतो की अर्थ खात्याचा आता सध्या तरी जयंतरावांचा काही संबंध नाही, अर्थ खात्याचा अजित पवारांच्या पक्षाचा संबंध नाही. त्यामुळे सुनील तटकरे त्यांना तिकडे भेटायला गेले असतील, किंवा आमच्या पक्षाचं अर्थमंत्रीपद आपण आम्हाला परत द्यावं, अधिवेशनानंतर ते दिले जाईल अशा प्रकारच्या गेल्या आठवड्यात काही चर्चा होत्या. आता अधिवेशन होऊन 4 दिवस झाले, त्याच्यासाठी ते भेटायला गेले असतील. आणि योगायोगाने अशा भेटी काही त्याला होतात ना, त्याच्यामुळे त्या काही ठरवून झालेल्या भेटी आहेत किंवा दोन्ही पक्षाच्या संमतीने झालेल्या भेटायला गेलेत असं काही नाहीये. धन्यवाद अंकुशजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत आणि गेल्या काही मिनिटांपासून त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तेव्हा या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.